नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत शिरा. तर शिऱ्यासाठी काय लागणार आहे हे सांगते तुम्हाला. शिऱ्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे, साजूक तूप जास्त घ्यायचं. आता शिऱ्या रवा कमी आहे मला, एवढं साजूक तूप घ्यायचं. गॅस पेटवलेला आहे. कढई टाकलेली आणि त्याच्यावर आपण गॅसवर तूप गरम करायला ठेवलेलं आहे. रवा हा वाळवून वगैरे आधीच वाळवून ठेवलेला आहे आणि आता गाळून घेतलेला आहे. एवढा रवा याच्यात टाकायचा आहे. तूप टाकलेला आहे कडे. आता गॅस मी मोठा करत आहे. जाड बुडाची स्टीलची कढई आहे, पण ही जाड बुडाची आहे. आणि त्यात आपण मोठा गॅस केलेला आहे. तूप भरपूर टाकला आहे. मोठ्या याच्यावर भाजायचा. हजर असलं की ते मोठाच करायचा गॅस. अशा प्रकारे इथे मोठ्या गॅसवर आपण भाजत आहे. आता इथे सांगतो, एवढं गरम पाणी आधीच करून ठेवलेलं आहे मी. हे गरम पाणी ठेवलेलं आहे करून. इथे जेवढं लागलं तेवढं टाकता येईल आपल्याला. हे भाजत राहायचं आहे. हॅलो, कमी केली आहे कढई आता. मोठा असला की जळण्याची शक्यता असते, जळते सुद्धा काही काही ठिकाणी, म्हणून कमी केला आहे आता गॅस. लक्ष नसलं मोठा असला की लवकर जळते, त्यामुळे कमी याच्यावर आपण हे भाजून घेऊ. पण रवा लाल झालेलाच चांगला लागतं. काही लागलं असेल खाली कढईला की काढून घ्यायचं काळा वगैरे. अशा प्रकारे कमी याच्यावरच आपण आता भाजून घेऊ खमंगसं. खालून काही लागलं असेल काळं असेल तर असं काढून घ्यायचं, म्हणजे जवळ का वास येत नाही. शक्यतोवर मोठ्या करूनच भाजू नका, कमी याच्यावरच भाजा तुम्ही. अशा प्रकारे चांगला छान खमंग भाजलेला. आपण मोठ्या याच्यावर भाजला होता, लाल असं झालेला आहे हा. आणि पाणी आपलं हे उकळून घेतलेलं आहे, उकळलेलं पाणी आहे. त्यामुळे आता आपण गॅस मोठा करून यात हे, त्याचा वासच असा वेगळा आहे. तो रवा भाजला की लक्षात येते आपल्याला भाजला गेला म्हणून. कसा ओळखायचा तर पांढरा न भाजता थोडा लालसर गुलाबी असाच झाला म्हणजे खमंग लागतो आणि चिकट होत नाही. तर आता आपला भरपूर भाजलेला गेला. आता याच्यात पाणी घालायचं, गरम पाणी. ते हळूहळू घालायचं. जे तुम्हाला आता मोठा केला आहे मी गॅस. जे पाणी दाखवलं तेवढंही लागलं नाही अजून. हे लागलं तर आपण एवढं टाकू पाणी. आता कमी करून देते गॅस. झटपट होणारी रेसिपी आहे ही. स्वीट. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेला प्रसाद लागतो, त्यामुळे आपण साजूक तुपातला शिरा प्रसादासाठी ते बनवत आहोत. आता यात लागणारं साहित्य सांगितलं. जेवढा रवा घेतला आपण, त्याच्या कमीच साखर घ्यायची आहे. मी अंदाजाने घेतला आहे रवा, तरी
जेवढा रवा असला त्याच्यात थोडी कमी साखर घ्यायची आहे. एवढी साखर आपल्याला पुरं होते. एवढी साखर आता घालून द्यायची आपल्याला. फिक्का गोड जसं आपण खातो तरी भरपूर गोड होणार आहे. हा एवढा टाकला तरी आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. आता मिक्स करून घेऊ आपण. कमी करते, गॅस कमी करून देते मी. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. लाल भाजल्यामुळे तो लाल कलरचा होईल थोडा. आता दोनच आहे आपल्याला टाकायचे. जायफळ विलायचीची पूड, साखरेत बारीक केलेली जायफळ विलायचीची पूड टाकायची. ती आपण हे वाफाल्यावर टाकू, कारण वाफेपर्यंत जर टाकली तर त्याचा वास वगैरे जो असतो विलायची जायफळाचा तो हे होतं, म्हणून वेळेवर टाकायची ती. ते झाल्यावर एक वेळ कालवून घेतलं की मग उतरून घेतायचं. आता झालेलाच आहे हा. वाफ आली आहे. एक वेळ हलवून आपण झाकण ठेवून देऊ. त्याच्यावर एकदमही तो कच्चा राहिला नाही पाहिजे, म्हणून छान भाजलेला आहे. झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर. झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ दे. आता ही बघा, ही साखर मी बारीक करूनच ठेवलेली असते, ज्यात विलायची आहे, विलायची जायफळची पूड टाकलेली आहे आणि साखर अशी बारीक करून ठेवली, म्हणजे वेळेवर घाई होत नाही. जास्त साखरेमध्ये थोड्याशा विलायच्या आणि जायफळ किसून टाकलेलं आहे. अशी ही पूड आपण आता घालून द्यायच्या. हे झाल्यावर झालेलं आहे. झाला, आता गॅस बंद केला. एवढं पाणी उरलेलंच, आपल्याला पाणी लागलेलं नाही जास्त आणि एकदम मोकळा झालेला नाही आपला. झाला आहे, आपण काढून घेऊ आता. ही खूप जाड कढई असल्यामुळे ही सांडशीने उचलली तर सांडण्याची शक्यता असते, त्यामुळे कापडाने आपण ही खूप वजनदार आहे.
अशा प्रकारे तुम्ही प्रसादाचा शिरा करू शकता साजूक तुपातला. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता. खोबरा केस, ड्रायफ्रूट्स जे वाटलं ते तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे. तर चला, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. या प्रसाद घ्यायला. नारळ गुरु महाराजांसमोर, गुरुदेवांसमोर आपण नारळ फोडलेला आहे. प्रसाद खायला आहे. थँक्यू व्हेरी मच.